नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्व एमपीएससी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा विषय आहे. जो काही राज्यसेवेची आपण तयारी करतो, अशा विद्यार्थ्यांसाठी स्पेशल राज्यसेवा अभ्यासक्रम व त्यांच्या परीक्षा पद्धती याविषयीची माहिती आपण राठोड एमपीएससी अकॅडमीच्या YouTube चॅनलवरती बघणार आहोत. तर हे सर्वांचं राठोड एमपीएससी अकॅडमीच्या YouTube चॅनलवरती सर्वांचं स्वागत करतो आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला मार्गदर्शक ठरणार आहे तुमच्या राज्यसेवेच्या अभ्यासाच्या तयारीसाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज सुरुवात करणार आहोत अभ्यासक्रम, त्याची पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत, परीक्षा पद्धती, पेपर पॅटर्न या सर्व विषयांची माहिती आपण आज एकाच व्हिडिओमध्ये घेऊन येत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण एमपीएससीचं स्ट्रक्चर काय असतो यापासून आपण सुरुवातीला बघून घेऊ. पूर्ण एमपीएससी म्हणजे काय असते, एमपीएससीचं काय क्रायटेरिया आहे, या सर्व गोष्टी आज आपण बघून घेऊ विद्यार्थी मित्रांनो. तर लक्षात ठेवा, पहिल्यांदा एमपीएससी मध्ये काय काय येतं. जे विद्यार्थी एमपीएससी ची तयारी करतात त्यांना संपूर्ण एमपीएससीच्या परीक्षा पद्धतीविषयीची आपण या ठिकाणी माहिती बघणार आहोत. प्रथम आपण कंबाईन गट ब चा एक व्हिडिओ बनवलेला आहे. याच्या अगोदर कंबाईन गट क चा एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्याचबरोबर आजचा तिसरा व्हिडिओ आहे राज्यसेवा विषयी, आणि राज्यसेवेविषयीची माहिती आपण आज डिटेल मध्ये बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या इकडं. पहिल्यांदा कंबाईनच्या गट ब मध्ये एकूण 3 पद आहेत. त्याच्यामध्ये पीएसआय, एसटीआय, एसओ. परीक्षा पद्धती बघा विद्यार्थी मित्रांनो, पूर्व परीक्षा 100 गुणाची असते. त्याच्यानंतर मुख्य परीक्षा असते. मुख्य परीक्षेमध्ये 2 पेपर असतात. पहिला पेपर 100 प्रश्नांचा आणि दुसरा पेपर 100 प्रश्नांचा. याविषयीचा एक सेपरेट व्हिडिओ आपण बनवलेला आहे, ते बघून घ्या. त्याचबरोबर कंबाईन गट क मध्ये एकूण 5 पदे आहेत. ईएसआय, टॅक्स असिस्टंट, एमपीएससी क्लर्क, उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक याची पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा होते. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत राज्यसेवा. राज्यसेवेमध्ये सगळे क्लास 1 आणि क्लास 2 ची गॅजेटेड पोस्ट भरली जाते. राजपत्रित अधिकारी या पदांच्या परीक्षा राज्यसेवे अंतर्गत भरली जातात. यामध्ये कोणकोणती पदं येतात, क्लास 1 ची कोणती, क्लास 2 ची कोणती, याविषयीची माहिती आपण पुढे बघणार आहोत. असे टोटल 30-31 पदांची भरती यामध्ये केली जाते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याचं परीक्षा पद्धत काय, पूर्व परीक्षा. याचे 2 पेपर होतात. पहिला पेपर जीएस चा असतो, दुसरा पेपर सीसॅट चा असतो. पहिल्या पेपर मध्ये 100 प्रश्न असतात, दुसऱ्या पेपर मध्ये 80 प्रश्न असतात. ते 200 गुणांसाठी असतात. त्याचबरोबर 6 पेपर मुख्यला होतात आणि मुलाखत होते 100 मार्काची. आणि या सर्व परीक्षेचं निगेटिव्ह सिस्टीम आहे विद्यार्थी मित्रांनो. इकडे वर बघा, 4 चुकले तर बरोबर मधून 1 गुण वजा केला जातो. आणि निगेटिव्ह पद्धत ही आता एमपीएससीच्या कोणत्याही परीक्षांसाठी सारखीच झालेली आहे. पहिलं 3-1 होतं राज्यसेवेसाठी. आता ही पद्धत रद्द करण्यात आलेली आहे आणि सर्व एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षांसाठी 4-1 निगेटिव्ह पद्धत लागू करण्यात आलेली आहे. त्यानंतर बघू विद्यार्थी मित्रांनो, अटेम्प्ट कसे असतात. ओपनला एकूण 6 अटेम्प्ट आहेत. कास्टला एकूण 9 अटेम्प्ट आहेत. एससी एसटी ला 8 लागू नाहीये. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपण कंबाईनचे 6, ओपन वाले देऊ शकतात, कास्ट वाले हे 9 एक्झाम देऊ शकतात. गट क ची सेपरेट 6, सेपरेट 9 अटेम्प्ट देऊ शकतात. राज्यसेवा कास्ट वाले 9 आणि ओपन वाले 6, म्हणजे एकूण ओपन वाले 18 एक्झाम देऊ शकतात, कास्ट वाले एकूण 27 एक्झाम देऊ शकतात. तर या सर्व पदांसाठी अटेम्प्ट वेगवेगळे आहेत, हे लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर आता आपण जाऊयात राज्यसेवेच्या अभ्यासक्रमाकडे. राज्यसेवेचं हे पूर्ण एमपीएससी परीक्षा पद्धतीचं परीक्षा पॅटर्न आहे, कंबाईन आणि राज्यसेवा. आता आपण सेपरेट राज्यसेवेविषयीची माहिती बघू. बघा विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवेचं परीक्षा पद्धत कशी होते, आयोगाचा पॅटर्न काय आहे, त्याचबरोबर आयोगानं परीक्षा पद्धती कशा ठेवलेल्या आहेत. तर राज्यसेवा देण्यासाठी प्रथमतः तुम्हाला पूर्व परीक्षा द्यावी लागते. पूर्व परीक्षा देताना तुम्हाला 2 पेपरचा अभ्यास करावा लागतो. पूर्व मध्ये एक आहे जीएस, आणि जीएस मध्ये एकूण 100 प्रश्न विचारले जातात आणि याच्यासाठी गुण आहेत. 100 प्रश्नाला 200 गुण आहेत विद्यार्थी मित्रांनो. हे जीएस चे म्हणजे सामान्य अध्ययनावरती याच्यावरती प्रश्न विचारले जातात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पेपर नंबर 2 हा सीसॅटचा असतो. सीसॅट मध्ये एकूण 80 प्रश्न असतात आणि याला गुण असतात टोटल 200 गुण असतात. आणि टोटल पूर्व परीक्षा जी होती आपली किती गुणांची होते, 400 गुणाची पूर्व परीक्षा होते. हे लक्षात ठेवा. पूर्व परीक्षेला एकूण 400 गुण आहेत. त्याच्यावरती आपला कट ऑफ लागत असतो 400 गुणांवरती. आणि जीएस मध्ये कोणकोणते विषय आहेत, सीसॅट मध्ये काय काय आहेत, आपण पुढे सेपरेट आता पूर्व परीक्षेविषयीची माहिती बघू.
त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला मुख्य परीक्षेला बसवलं जातं. एका जागेसाठी 12 पट विद्यार्थी निवडले जातात. एका जागेसाठी किती? 12 पट विद्यार्थी निवडले जातात. 12 पट विद्यार्थी मुख्य परीक्षेला बसवलं जातं. याच्यामध्ये एकूण 6 पेपर होतात. 6 पेपर विषयीची माहिती आपण खाली बघितलेलीच आहे. आणि तुम्ही मुख्य परीक्षा पास झालात, तर मुलाखतीसाठी तुम्हाला एका विद्यार्थ्यामागे 3 पट विद्यार्थ्यांची निवड मुलाखतीसाठी केली जाते. हे लक्षात ठेवा. आणि मुख्यला एकूण 6 पेपर, 6 पेपरपैकी पहिला पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो मराठी आणि इंग्लिशचा. हा निबंध वजा म्हणजे थेरॉटिकल पेपर आहे. हा पेपर आहे थेरॉटिकल. याच्यामध्ये एसे रायटिंग वगैरे ट्रान्सलेटचा पार्ट येतो. निबंध वजा पेपर म्हणजे तुम्हाला थेरॉटिकलचा एक पेपर फक्त राज्यसेवेला आहे. बाकीचे सर्व पेपर इथून तर इथपर्यंतचे पेपर हे एमसीक्यू आहेत विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. हे सर्व पेपर एमसीक्यू आहेत. फक्त एकच पेपर मराठी आणि इंग्लिशचा निबंध वजा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला निबंध लेखन करावं लागतो. त्याचबरोबर ट्रान्सलेटचा पार्ट असतो आणि प्रिसाइज रायटिंगचा एक पार्ट असतो. असे 3 पार्ट. त्याविषयीची माहिती आपण पूर्ण डिटेलमध्ये बघणारच आहोत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 2 नंबरचा पेपर आहे. हा पहिला झाल्यानंतर दुसरा एक पेपर मराठी व्याकरणचाच असेल, पण हा पेपर बहुपर्यायी म्हणजे ग्रामरचा पार्ट आहे. हा पेपर विद्यार्थी मित्रांनो कशाचा पार्ट आहे? ग्रामर. याच्यामध्ये मराठीचे 50, मराठीवरती 50 मार्काचा ग्रामर, इंग्लिशवरती 50 मार्काचा ग्रामर विचारला जातो. हा टोटली पेपर दुसरा ग्रामरचा आणि एमसीक्यू पॅटर्न क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर सामान्य अध्ययन पेपर 1 याला जीएस पेपर 1 म्हणलं जातं. त्यानंतर सामान्य अध्ययन जीएस 2 पेपर याला 2 नंबरचा पेपर म्हणलं. सामान्य अध्ययन जीएस 3 पेपर हे जीएसचा 3 आणि हे जीएस सामान्य अध्ययनचा 4. असे जीएसचे एकूण 4 पेपर होतात आणि मराठी आणि इंग्लिश एकूण 2 पेपर होतात. आता या पेपरमध्ये कोणकोणते विषय असतात याविषयीची माहिती आपण पुढे डिटेलमध्ये बघूया. आणि विद्यार्थी मित्रांनो मुलाखत होते फायनल. जेव्हा तुम्ही मुख्य परीक्षा पास व्हाल तेव्हा एका विद्यार्थ्यामागे 3 विद्यार्थ्यांची निवड एका जागेसाठी 3 विद्यार्थ्यांची निवड केली जाते मुलाखतीसाठी. आणि तुम्हाला मुख्यला पात्र झाल्यानंतर मुलाखतीसाठी बोलवलं जातं आणि मुलाखतीमध्ये पात्र झाल्यानंतर तुमच्या एकूण गुणाच्या आधारावरती तुम्हाला एखादी पोस्ट दिली जाते तुमच्या रँक नुसार. ठीक आहे. एवढे स्टेप आहेत विद्यार्थी मित्रांनो राज्यसेवेसाठी. पूर्व, मुख्य आणि मुलाखत. पूर्वचे 2 पेपर, मुख्यला 6 पेपर, हे झाले टोटल 8 पेपर आणि मुलाखत एक 100 गुणांसाठी. या पद्धतीमधून तुम्हाला जावं लागेल. त्यानंतर तुमची निवड होत असते. चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण विषय वाईज माहिती बघूयात. पहिल्यांदा बघू राज्यसेवेमधून कोणकोणती पदं भरली जातात. राज्यसेवा यामधून एकूण 30 ते 31 पदं भरली जातात. या ठिकाणी मी 30 पदांपर्यंतची माहिती दिली. आता काही पदांची वाढ देखील यामध्ये होणार आहे. वाढ झाल्यानंतर आपण कोणकोणत्या पदांची वाढ होणार आहे त्याविषयीचा एक व्हिडिओ सेपरेट बघूया. पण आतापर्यंत जे काही राज्यसेवेमध्ये पदं आहेत त्या पदांविषयीची माहिती या ठिकाणची जे पद आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे जे पदांची यादी हे सगळे क्लास 1 चे पद आहेत आणि हे सर्व आहेत विद्यार्थी मित्रांनो इकडचे क्लास 2 चे पद आहेत. या ठिकाणी गट ब आणि गट अ अशी श्रेणी मी या ठिकाणी केलेली आहे. पहिल्यांदा बघा विद्यार्थी मित्रांनो उपसंचालक प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प श्रेणी 1 उपायुक्त गट अ नावाचं एक पद याच्यामध्ये सर्वोच्च पद आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो उपजिल्हाधिकारी, पोलीस उपाधीक्षक, त्यानंतर सहाय्यक राज्यकर आयुक्त गट अ हे सगळे गटाचे उपनिबंधक सहकारी संस्था, त्याच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी गट अ, सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ, मुख्याधिकारी नगरपालिका परिषद गट अ, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, शिक्षणाधिकारी, प्रकल्प अधिकारी, त्याच्यानंतर सहाय्यक आयुक्त गट अ, त्याच्यानंतर उद्योग उपसंचालक तांत्रिक गट अ, तहसीलदार गट अ, सहाय्यक संचालक कौशल्य विकास रोजगार उद्योजकता गट अ आणि सहाय्यक कामगार आयुक्त गट अ अशी एकूण 15 पदं विद्यार्थी मित्रांनो क्लास 1 ची आहेत. त्यानंतर क्लास 2 ची पदं विद्यार्थी मित्रांनो उपशिक्षणाधिकारी 1, कक्ष अधिकारी 2, त्याच्यानंतर सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट ब, लेखा अधिकारी गट ब, त्याच्यानंतर सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब, मुख्याधिकारी गट ब, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, उप अधीक्षक भूमी अभिलेख, त्याच्यानंतर उपाधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, त्याच्यानंतर सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, त्याच्यानंतर कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक अधिकारी गट ब, उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब, सहकारी कामगार अधिकारी गट ब, सहाय्यक प्रकल्प अधिकारी सांख्यिकी अधिकारी, त्याच्यानंतर संशोधन अधिकारी प्रमुख प्रबंधक गट ब
आणि नायब तहसीलदार गट ब अशी एकूण 15 पदं विद्यार्थी मित्रांनो गट ब ची आहेत, जे की क्लास 2 आणि सर्व पदं गॅझेटेड पोस्ट आहेत. ठीक आहे. हे झाले विद्यार्थी मित्रांनो राज्यसेवेमधून भरली जाणारी सर्व पदांविषयीची माहिती. ठीक आहे. चला आता पुढे जाऊया. पूर्व परीक्षा पॅटर्न बघू आता. राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये काय काय असतं बघा. राज्यसेवा पूर्व परीक्षेचा जो पहिला पेपर होतो आपला, तो पेपर आहे 2 तासाचा. सामान्य अध्ययन ज्याला आपण जीएस म्हणतो. जीएसचा पेपर. यामध्ये भूगोल, इतिहास, राज्यघटना, अर्थशास्त्र, विज्ञान, चालू घडामोडी आणि पर्यावरण असे एकूण 7 विषय असतात. किती विषय असतात विद्यार्थी मित्रांनो? 7 विषय यामध्ये विचारले जातात. आणि हे सर्व 7ला 7 विषय जीएस चे असतात. त्याच्यावरती तुम्हाला 100 प्रश्न विचारले जातात. 100 प्रश्नाला 200 गुण आहेत, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो एका प्रश्नाला 2 गुण आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरा पेपर आहे आपला सीसॅटचा. त्याला पण 2 तासाचा कालावधी आहे. सिव्हिल सर्व्हिस ऍप्टिट्यूड टेस्ट नावाची सीसॅट हा पेपर राज्यसेवेमध्ये दुसरा पेपर होतो. त्याच्यामध्ये मराठी, इंग्रजीचे पॅसेज, डिसिजन मेकिंग वरची उदाहरणं, मॅथ आणि रिझनिंगचे उदाहरणं याच्यामध्ये विचारले जातात. त्याच्यावरती फक्त 80 प्रश्न असतात आणि याला 200 गुण असतात. विद्यार्थी मित्रांनो एक प्रश्न 2.5 गुणांसाठी असतो. किती गुणांसाठी असतो? एक प्रश्न 2.5 गुणांसाठी असतो. म्हणून 80 प्रश्नांचे 200 गुण या ठिकाणी होतात. हे पूर्व परीक्षेचे 2 पेपर. आता या पेपर विषयीची थोडी माहिती आपण बघूया. पहिल्या पेपर मध्ये आपल्याला काय काय विचारलं जातं याविषयीची माहिती बघू. किती प्रश्न विचारले जातात याविषयीची माहिती बघू. आणि पास आउट होण्यासाठी किंवा पास किंवा पात्र होण्यासाठी आपल्याला कुठपर्यंत मार्क घ्यावे लागतात याविषयीची माहिती बघू. तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात प्रथम आपण बघू जीएस पेपर 1. जीएस पेपर 1 मध्ये विद्यार्थी मित्रांनो इतिहास हा विषय आहे. या इतिहास विषयामध्ये 13 ते 16 पर्यंत प्रश्न विचारले जातात. त्याच्या प्लस पण विचारले जाऊ शकतात. या ठिकाणी निश्चित सांगता येत नाही की आयोग दरवर्षी किती प्रश्न विचारला जाऊ शकतो. 15 पण विचारलं जाऊ शकेल, 18 पण विचारलं जाऊ शकतात. एक मी सरासरी अंदाजा या ठिकाणी मार्कचं घेतलेला आहे. एवढे प्रश्न आपल्याला याच्यावरती विचारले जाऊ शकतात. भूगोल वरती 12 ते 16 या प्लस पण विचारले जाऊ शकतात, कमी पण विचारले जाऊ शकतात. आपल्याला या ठिकाणी फिक्स आकडा सांगता येत नाही. राज्यघटनेवरती 8 ते 10 प्रश्न विचारले जातात. विज्ञानवरती सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात विद्यार्थी मित्रांनो 18 ते 22 पर्यंत. कधी 15ही विचारलं जाऊ शकतं, कधी 18ही विचारलं जाऊ शकतं, कधी 20 पण विचारले जाऊ शकतात. अर्थशास्त्र आहे विद्यार्थी मित्रांनो 10 ते 12 प्रश्न, कधी 15 प्लस प्रश्न पण विचारले जाऊ शकतात. पर्यावरणामध्ये 5 ते 8 प्रश्न विचारले जातात आणि चालू घडामोडीवरती 15 ते 18 पर्यंत प्लस मध्ये देखील या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. एक आपण सरासरी अंदाजा सांगितले की आयोग दरवर्षी याच्यावरती कमी जास्त प्रश्न विचारू शकतो. या ठिकाणी निश्चित सांगता येत नाही की या विषयाला एवढेच प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणून एक अंदाजा लक्षात ठेवा की अशा टाइप मध्ये तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. आतापर्यंत तर पेपरचा अनालिसिस केलात तुम्ही तर तुम्हाला असं कधी 15 दिसेल इतिहासावरती, कधी 18 दिसेल, कधी 20 दिसतील, कधी 21 पर्यंत प्रश्न गेलेले आहेत इतिहासावरती. एक आपण सरासरी मार्कचा डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. त्या पद्धतीनं आपल्याला या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो हे 7 विषयांमध्ये आता आपल्याला पास आउट होण्यासाठी काय करावं लागेल. इतिहासामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्ही 10 प्लस मार्क या ठिकाणी घेऊ शकता. भूगोल देखील सोपा विषय असतो, 10 प्लस मार्क आपल्याला मिळू शकतात. राज्यघटनेमध्ये 6 प्लस मार्क आपण या ठिकाणी घेऊ शकतो. विज्ञानमध्ये अवघड जर वाटत असेल तर विद्यार्थी मित्रांनो एक जनरली 8 प्लस मार्क जरी घेतले तरी खूप झाले. अर्थशास्त्रामध्ये 10 ते 12 प्रश्न विचारले जातात. आपण 8 प्लस मार्क यामध्ये पण घेऊ शकतो. पर्यावरणामध्ये 5 ते 8 प्रश्न असतात. 4 मार्क आपण या ठिकाणी घेऊ विद्यार्थी मित्रांनो. 15 ते 18 आपण चालू घडामोडीमध्ये देखील 10 प्लस मार्क या ठिकाणी घेऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण टोटल करूयात. हे झाले बघा 10, 20 हे 30 झाले, हे 40 झाले, 50 झाले, 50 आणि 7 56 झाले विद्यार्थी मित्रांनो. तर आपण 50 प्लस मार्क या ठिकाणी घेतले पाहिजे. याला जर मल्टिप्लाय 2 केलो तर आपण, कारण जीएस पेपर एका प्रश्नाला 2 गुण असतात आणि या ठिकाणी झाले विद्यार्थी मित्रांनो 112 मार्क. आपण जरी 100 ते 112 पर्यंत या ठिकाणी मार्क घेतले तरी आपल्याला खूप होतात विद्यार्थी मित्रांनो. 100 ते 112 आपण या ठिकाणी काढलेला एक रेशो आहे. जरी तुम्हाला या ठिकाणी कमी जरी मार्क झाले तरी 100 पर्यंत जरी मिळाले तरी खूप होतात. हार्डली तुम्ही 112 प्लस या ठिकाणी मार्क घेऊ शकता. हे तुमच्या अभ्यासावर डिपेंड करतो. तुम्हाला कोणते विषय किती सोपे जातात त्याच्यावरती डिपेंड करतं. पण माझ्या पद्धतीने एक सरासरी रेशो मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं की आपण 50 प्लस मार्क या ठिकाणी घेतलेच पाहिजे. ठीक आहे. चला आता आपण पुढे जाऊयात विद्यार्थी मित्रांनो सीसॅट कडे.
राज्यसेवा पूर्व परीक्षेमधला दुसरा पेपर जो असतो, पूर्व परीक्षेचा दुसरा पेपर त्याला म्हणतात सीसॅट. या सीसॅटचा अभ्यासक्रम तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. कॉम्प्रिहेन्शनचा पार्ट आहे आकलन क्षमता. त्याच्यानंतर परस्पर संवाद, आंतरव्यक्ती संवाद कौशल्य, त्याच्यानंतर तार्किक व विश्लेषण क्षमता, निर्णय निर्धारण व समस्येचे निराकरण, सामान्य बौद्धिक क्षमता आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये येतात विद्यार्थी मित्रांनो बेसिक न्यूमरेसी म्हणजे गणिताचे काही टॉपिक्स येतात. त्याच्यानंतर मराठी व इंग्रजी भाषिक आकलन कौशल्य म्हणजे तुम्हाला याच्यावरती पॅरेग्राफ वगैरे विचारले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा, सीसॅट मध्ये नेमकं आपल्याला विचारलं काय जातं, या ठिकाणी गणित बुद्धिमत्तेचे वेगवेगळे पाठ पाडलेले आहेत. पण मी एक तुम्हाला साधं सिंपल समजावून सांगतो की पॅसेज. आता पॅसेज वरती आपल्याला किती प्रश्न विचारले जातात, तर पॅसेज वरती एकूण 50 प्रश्न विचारले जातात. याच्यामध्ये मराठीचे पॅसेज असतात आणि इंग्लिशचे पॅसेज असतात. मराठीचे 7 ते 8 पॅसेज आपल्याला विचारले जातात आणि इंग्लिशचे 1 ते 2 पॅसेज आपल्याला विचारले जातात. याच्यावरती टोटली 50 प्रश्न विचारले जातात. दुसरा पार्ट आहे विद्यार्थी मित्रांनो मॅथ आणि रिझनिंग. मॅथ आणि रिझनिंगचा पार्ट आहे. याच्यावरती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 25 प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर तिसरा पार्ट आहे विद्यार्थी मित्रांनो डिसिजन मेकिंग नावाचा. या ठिकाणी दिसले बघा चौथा पॉइंट डिसिजन मेकिंग. हे बुद्धिमत्तेचे वगैरे घटक आहेत. या ठिकाणी हे सगळे जनरल मेंटल ॲबिलिटी हे सगळे बुद्धिमत्तेचे गणित आणि बुद्धिमत्तेचे घटक आहेत आणि बाकीचे सगळे उतार्याचे घटक आहेत. डिसिजन मेकिंग वरती विद्यार्थी मित्रांनो 5 प्रश्न विचारले जातात. तर टोटल प्रश्न झाले विद्यार्थी मित्रांनो 50, 75 आणि हे 5 80 प्रश्न झाले. आपल्याला अशा पद्धतीने 80 प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा, आता सीसॅट मध्ये पास होणं हे खूप सोपं आहे. या ठिकाणी तुम्हाला मार्क मिळवणं देखील खूप सोपं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो पहिल्यांदा लक्षात ठेवा, आपल्याला 50 प्रश्न कशाला आहेत पॅसेज वरती, तर याचे होतात 125 मार्क. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो होतात 25 प्रश्न मॅथ रिझनिंगला, याच्यावरती होतात तुम्हाला टोटल 62.5 आणि त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 5 प्रश्न याच्यावरती विचारले जातात डिसिजन मेकिंग वरती, याचे होतात विद्यार्थी मित्रांनो 12.5. तर आपल्याला पास होण्यासाठी बघा काही करायचं नाही, आपण उतारे जरी व्यवस्थित सोडवलात तर या ठिकाणी आपण 100 पर्यंत मार्क घेऊ शकतात. गणित बुद्धिमत्ता तुम्हाला हार्ड जात असेल, कोणाला सोपं जात असेल, तरी आपण अर्धे तरी मार्क या ठिकाणी घेऊ शकतो आणि डिसिजन मेकिंग मध्ये 10 तरी मार्क घेऊ शकतो. टोटल होतात विद्यार्थी मित्रांनो 140. हे आता खूप मार्क झाले. आपल्याला इथे एवढे जरी नाही पडले, या ठिकाणी जरी तुम्हाला एक 90 पर्यंत जरी उतार्यामध्ये मार्क पडले, किती 125 पैकी 90 म्हणलं, 80 जरी पडले, चला या ठिकाणी 20 पडले आणि या ठिकाणी 10च पडले, आपण असं टार्गेट धरू तरी तुमचे मार्क या ठिकाणी 120 होत आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि जीएसचा पहिल्या पेपरमध्ये 100 आणि दुसऱ्या पेपरमध्ये आपण 140 न घेता 120च घेऊ आणि 220 तुमच्या रिझल्ट साठी सफिशियंट आहेत विद्यार्थी मित्रांनो. तुमचं राज्यसेवेचं रिझल्ट 220 मध्ये येऊन जाईल. राज्यसेवेचा रिझल्ट काढण्यासाठी तुम्हाला सीसॅट हा घटक अतिशय महत्वाचा आहे. याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त मार्क घेऊ शकतो. आपण या ठिकाणी 150 प्लस देखील मार्क आपल्याला मिळू शकतात. फक्त उतार्यावरतीच 125 मार्क आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा. आणि डिसिजन मेकिंग हा प्रकार असा आहे, त्याला निगेटिव्ह सिस्टीम नसते. त्याच्यावरती प्रत्येक प्रश्नाला, प्रत्येक पर्यायाला या ठिकाणी मार्क आहे. मार्क हे कमी कमी त्यांच्या याच्या लेवल नुसार होत असतात, म्हणून तिथे तुमचे मार्क कटण्याचे चान्सेस कमी आहेत. म्हणून आपण या ठिकाणी राज्यसेवेच्या पेपरमध्ये जो काही सीसॅटचा भाग दिलेला आहे अतिशय उपयुक्त आहे, जेणेकरून तुम्हाला रिझल्ट काढण्यासाठी सोपं जाईल. आणि मराठी माध्यमचे विद्यार्थी असेल तरी असं जास्त याविषयी टेन्शन घेण्याची गरज नाही, कारण मराठीचे उतारे असतात. मी इथं तुम्हाला सांगितलंय बघा, मराठीचे 7 ते 8 पॅसेज असतात, इंग्लिशचे 1 ते 2 उतारे विचारले जातात, बाकी सगळं आपल्या लँग्वेज मध्येच असतो. त्यासाठी या ठिकाणी तुम्हाला रिझल्ट काढण्यासाठी अतिशय महत्वाचा भाग आहे. आता जाऊ विद्यार्थी मित्रांनो आपण मुख्य परीक्षांकडे. राज्यसेवा मुख्य परीक्षा. मुख्य परीक्षेविषयी माहिती आपण या ठिकाणी आता बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो मुख्य परीक्षेची माहिती बघताना बघा, आपल्याला एकूण 6 पेपर दिलेले आहेत. 6 पेपर पैकी आपल्याला कोणता पेपर किती गुणांसाठी आणि किती वेळेसाठी आहे आणि विषय कोणकोणते. बघा पहिला पेपर जो आहे राज्यसेवेचा निबंध वजा आहे, मराठी आणि इंग्रजीचा विषय आहे. त्याच्यामध्ये मराठीवरती 50 प्रश्न आणि इंग्लिशवरती 50 प्रश्न, टोटल 100 प्रश्नांचा पेपर असतो आणि याच्यासाठी 3 तास आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो हा पेपर आहे थेरॉटिकल. हा तुम्हाला रायटिंग मध्ये लिखाण करावं लागतो. 3 तासाचा पेपर आहे. जे आपण 12वीला लेखन केलेलं आहे तेच प्रकार या ठिकाणी असतात, हे लक्षात ठेवा.
तुम्ही जर 12वी मध्ये निबंध वगैरे ट्रान्सलेटचा वगैरे पाठ केला असेल तर तुम्हाला राज्यसेवेचा हा पेपर असं काही वेगळं करण्याची गरज नाही. हे सगळं आपलं हे 12वी पर्यंतचा अभ्यासक्रम वरती डिपेंड आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरा पेपर आहे 1 तासाचाच पेपर आहे आणि याच्यामध्ये 50 मार्काचं मराठी व्याकरण आणि इंग्लिशचं 50 मार्काचं इंग्लिश ग्रामरचा पाठ विचारला जातो. बहुपर्यायी प्रश्न असतात. एमसीक्यू पॅटर्न आहे. हे टोटल एमसीक्यू, बाकी सगळेच पेपर एमसीक्यू आहेत. याच्यामध्ये मराठीचे 50 प्रश्न, इंग्लिश ग्रामर वरती 50 प्रश्न, टोटल झाले विद्यार्थी मित्रांनो 100 प्रश्न. आणि ग्रामरचा पेपर हा फक्त 1 तासासाठी असेल आणि मराठी इंग्रजीचा थेरॉटिकल पेपर 3 तासासाठी असेल. आणि जे सामान्य अध्ययनाचा पेपर नंबर 3 आहे त्याला म्हणतात जीएस पेपर 1, हा 2 तासासाठी असतो. याच्यावरती 150 प्रश्न विचारले जातात. इतिहास, भूगोल आणि कृषी घटक याच्यामध्ये विचारला जातो. याच्यावरती टोटल 150 प्रश्न आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो चौथा पेपर आहे त्याला GS2 म्हणतात. सामान्य अध्ययन पेपर 2 हा पण 2 तासासाठी असतो. राज्यघटना आणि कायदे याच्यावरतीच हा पेपर होतो. याच्यावरती 150 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात. पेपर नंबर 5 आहे विद्यार्थी मित्रांनो, याला म्हणतात GS नंबर 3. याच्यामध्ये मानव संसाधन विकास व मानवाधिकार ज्याला आपण म्हणतो HR नावाचा जो पेपर आहे त्या पेपरवरती तुम्हाला 150 प्रश्न विचारले जातात. त्याच्यासाठी देखील तुम्हाला 2 तासाचा वेळ आहे. आणि शेवटचा आणि 6वा पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो 2 तास सामान्य अध्ययन GS पेपर 4. याच्यामध्ये अर्थशास्त्र, नियोजन, विज्ञान व तंत्रज्ञान याच्यावरती टोटली 150 प्रश्न विचारले जातात. आणि हा टोटल पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो मुख्य परीक्षेचा एकूण 800 गुणांसाठी. किती गुणांसाठी विचारलं जातं? 800 गुणांसाठी तुमचा हा पेपर आहे. आणि त्यानंतर होते विद्यार्थी मित्रांनो मुलाखत 100 गुणांसाठी. टोटल विद्यार्थी मित्रांनो फायनल रिझल्ट आपलं 900 गुणांपैकी तुमचा कट ऑफ लागत असतो. किती गुणांपैकी? 900 गुणांपैकी. तर आपले रिझल्ट विद्यार्थी मित्रांनो 400 प्लस मध्ये चालू होतात. 450 प्लस आणि 500 प्लस. जर तुम्हाला मोठ्या पदावरती जायचं असेल डिप्टी कलेक्टर, डीवायएसपी, तर तुम्हाला या ठिकाणी 450 500 क्रॉस करावं लागेल. आणि कट ऑफ हे कॅटेगरी वाईज लागत असतात, कास्ट वाईज लागत असतात. म्हणून या ठिकाणी तुम्हाला 900 पैकी 700 800 गुण घेण्याची गरज नाही विद्यार्थी मित्रांनो. 400 पासून देखील रिझल्टची सुरुवात होत असते. आपल्याला एवढेच मार्क या ठिकाणी घ्यायचे आहेत. आपण जनरली प्रत्येक विषयामध्ये 50% जरी मार्क घेतलं तरी आपल्या या ठिकाणी रिझल्ट 100% येऊन जाईल. सरासरी 50% मार्क म्हणतोय तुम्हाला सोप्या असणाऱ्या विषयामध्ये, तर 100% मार्क वाढणार. तुम्ही या ठिकाणी 100 प्लस देखील क्रॉस करू शकता. ठीक आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हे मुख्य पेपर मध्ये आपल्याला रिझल्ट काढायचा असेल तर मी तुम्हाला परत सांगितलं की आपल्याला किती मार्क घ्यावे लागतात? 50% गुण घ्यावे लागतात. 50% म्हणजे आपण एखादी पोस्ट मिळण्यासाठी तुम्ही 50% प्लस या ठिकाणी जर मार्क प्रत्येक विषयात घेतले तर तुमचा या ठिकाणी रिझल्ट येऊ शकतो. तुम्हाला जर मराठी इंग्लिशचा पेपर अवघड जात असेल तरी टेन्शन नका घेऊ विद्यार्थी मित्रांनो. इतका काही या प्रत्येक विषयाला पास होण्याची गरज नाही. फक्त आपण या ठिकाणी 35 ते 40 मार्कापर्यंत जरी घेतले तरी खूप झाले विद्यार्थी. बाकीचे विषय आहेत तुम्हाला स्कोरिंग करण्यासाठी. ठीक आहे. चला तर आता आपण पुढची माहिती बघू. राज्यसेवेविषयी मराठी आणि इंग्रजीचा जो पेपर आहे तुमचा त्याच्यामध्ये काय काय विचारलं जातं बघा. हा जो काही पेपर आहे पहिला पेपर थेरॉटिकल पेपर आहे. या थेरॉटिकल पेपर मध्ये तुम्हाला काय काय विचारलं जातं? भाग 1 मराठी एकूण 50 प्रश्न, 50 गुणांसाठी निबंध लेखन आहे, भाषांतर आहे आणि सारांश लेखन आहे. निबंध लेखनासाठी विद्यार्थी मित्रांनो 25 गुण आहेत. भाषांतरासाठी म्हणजे ट्रान्सलेटचा पाठ मराठी टू इंग्लिश, इंग्लिश टू मराठी 15 गुण आहेत. आणि सारांश लेखनाचा पाठ आहे विद्यार्थी मित्रांनो 10 गुणासाठी. याच पद्धतीने इंग्लिश वरती 50 प्रश्न, एसे रायटिंग, ट्रान्सलेशन आणि प्रिसाइज रायटिंग हे देखील तुम्हाला अशाच पद्धतीनं 25 15 10 याच्यावरती 25 15 आणि 10 असे टोटल 50 गुणांसाठी तुम्हाला इंग्लिशचा पेपर रायटिंग मध्ये द्यावा लागतो. त्यानंतर दुसरा पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो ग्रामरचा. दुसरा पेपर ग्रामर आणि तो पण एमसीक्यू पेपर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरणावरती प्रश्न विचारले जातात आणि इंग्लिश ग्रामर वरती 50 प्रश्न विचारले जातात. टोटली इंग्लिश ग्रामरचा आणि व्होकॅब्युलरीचा पार्ट याच्यामध्ये येतो. अशा पद्धतीने तुमचा हा मराठी आणि इंग्रजीचा अभ्यासक्रम झाला. पुढे बघू चला आपण शैक्षणिक पात्रता काय. खालील नमूद पदे वगळून इतर पदांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी काय पाहिजे? मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली विहित अर्हता. पण काही अशी पद आहेत विद्यार्थी मित्रांनो याच्यासाठी वेगळ्या डिग्री लागतात. ते कोणकोणते पद आहेत? सहाय्यक संचालक महाराष्ट्र व वित्त व लेखा
लेखाधिकारी, वित्त व लेखा यासाठी बघा विद्यार्थी मित्रांनो, संविधानिक विद्यापीठाची किमान 55% वाणिज्य म्हणजे कॉमर्सची डिग्री लागतं. स्नातक पदवी किंवा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट सीए नावाची जी डिग्री असते ती डिग्री यांनी आयोजित केलेली लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा उत्तीर्ण म्हणजे तुम्हाला वाणिज्य किंवा चार्टर्ड अकाउंटची डिग्री असेल तर तुम्ही या परीक्षेसाठी म्हणजे या पदासाठी पात्र ठरता. बाकीचे विद्यार्थी सायन्सचे आणि आर्टचे विद्यार्थी या पदाला पात्र ठरत नाहीये. या ठिकाणी बघा संविधानिक विद्यापीठाची वाणिज्य पदव्युत्तर पदवी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या मान्यताप्राप्त संस्थे वित्त व्यवसाय प्रशासन या विशेषतेसह पदवी एमबीए विद्यार्थी एमबीए जर डिग्री असेल तर हे विद्यार्थी या परीक्षांसाठी पात्र ठरतात. अशा पद्धतीने तुम्हाला ही पात्रता दिलेली आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी भौतिक शास्त्राची गणित या विषयासह विज्ञान अथवा अभियांत्रिकी शाखेतील म्हणजे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आणि विज्ञान शाखेमध्ये भौतिक शास्त्र आणि गणित विषयासह विज्ञान म्हणजे सायन्सचे स्टुडंट म्हणजे सायन्सची डिग्री जर असेल तर तुम्ही सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून तुम्हाला या पदासाठी निवड केली जाऊ शकते. त्यानंतर उद्योग उपसंचालक तांत्रिक गट आणि उद्योग अधिकारी तांत्रिक गट यासाठी विद्यार्थी मित्रांनो सायन्सची डिग्री लागते. अभियांत्रिकी डिग्री त्यानंतर तुम्हाला दिले कोणकोणत्या विज्ञान शाखेतील डिग्री म्हणजे सायन्सचे विद्यार्थी या ठिकाणी पात्र ठरू शकतात. त्यानंतर इंजिनिअरिंगचे विद्यार्थी पण स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकीमधील विषयाच्या गटाशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या नगररचना इत्यादी विषयाव्यतिरिक्त म्हणजे या विषया व्यतिरिक्त जर तुमची इंजिनिअरिंग असेल तर तुम्ही त्याला पात्र ठरू शकता. आणि सायन्स फील्डचे सगळे विद्यार्थी या पदासाठी पात्र ठरतात हे लक्षात ठेवा. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कॉमर्स दिलंय, या ठिकाणी तुम्हाला सायन्स डिग्री दिले, या ठिकाणी पण तुम्हाला सायन्सची डिग्री दिली. म्हणजे या ठिकाणी या विद्यार्थी आर्टचे पात्र ठरत नाहीत. या पदांसाठी जे 5 पद मी या ठिकाणी लिहून दिलेली आहे त्याला कॉमर्सची आणि सायन्सच्या डिग्री लागतात. त्यांच्या क्रायटेरिया काय तुम्हाला सगळं या ठिकाणी दिलेलं आहे. चला आता पुढे जाऊयात विद्यार्थी मित्रांनो, शारीरिक अर्हता कशासाठी म्हणजे फिजिकल कशासाठी आहे. पोलीस उपाधीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणजे जो काही डीवायएसपीचं पद आहे याच्यासाठी उंची लागतं विद्यार्थी मित्रांनो 165 सेंटीमीटर, छाती न फुगविता 84 सेंटीमीटर, त्याच्यानंतर फुगविण्याची क्षमता 5 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे सेंटीमीटर. ठीक आहे. याच्यामध्ये फक्त तुम्हाला चेस्ट आणि उंचीच दिलेला आहे, बाकी कुठलेही क्रायटेरिया. आणि महिला उमेदवार असाल तर 157 सेंटीमीटर लागतंय. किती? महिलांसाठी 157 आणि पुरुषांसाठी 165. त्याच्यानंतर अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क याच्यासाठी पण उंची आहे 165. त्याच्यानंतर छाती न फुगविता किती? 79 आणि फुगवल्यानंतर 5 सेंटीमीटर. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो फुगवण्याच्या अगोदर 79 पाहिजे आणि फुगवल्यानंतर तुमचं 84 सेंटीमीटर पाहिजे. इथं पण तसंच आहे विद्यार्थी, न फुगविता 79 आणि फुगवल्यानंतर तुमची 84 म्हणजे 5 सेंटीमीटर वाढली पाहिजे. फुगवल्यानंतर 5 आणि महिलांसाठी उंची आहे 155 सेंटीमीटर. फक्त एवढीच शारीरिक अर्हता आहे. त्यांच्यानंतर सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट ब उंची आहे विद्यार्थी मित्रांनो 163 सेंटीमीटर लागतंय. त्याच्यानंतर छाती न फुगवता 79 आणि फुगवल्यानंतर 5 सेंटीमीटर वाढली पाहिजे म्हणजे फुगवल्यानंतर 84 भरली पाहिजे. चष्म्यासह अथवा चष्म्याशिवाय चांगली दृष्टी आणि रंगांधळेपणा नसावा. हे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट ब या पदासाठीची पात्रता आहे. महिला असेल तर 163 सेंटीमीटर लागतं. कमीत कमी चष्म्यासह अथवा चष्म्याशिवाय चांगली दृष्टी आणि रंगांधळेपणा नसावा. ही शारीरिक अर्हता आहे विद्यार्थी मित्रांनो 4 पदांसाठी. बाकी कुठल्याच पदांसाठी शारीरिक अर्हता म्हणजे फिजिकलचा हा प्रकार नाहीये. फक्त उंची आणि छाती एवढंच बघितलं जातं. त्या ठिकाणी ग्राउंड वगैरे रनिंग वगैरे गोळाफेक लांबुडी असा प्रकार या राज्यसेवेमध्ये नसतो. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. चला आता आपण पुढे बघू विद्यार्थी मित्रांनो, पूर्व परीक्षेचा निकाल. भरावाच्या एकूण पदाच्या सुमारे 12 पट उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र केले जातात. पूर्व पास झाला तर मुख्यसाठी एक पदासाठी किती? 12 पट उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र केले जातात. त्यानंतर लेखी परीक्षेचा निकाल. भरावाच्या एकूण पदांपैकी प्रत्येक प्रवर्ग उपप्रवर्गांसाठी सुमारे 3 पट उमेदवार कशासाठी? मुलाखतीसाठी उपलब्ध होतील. म्हणजे एका जागेसाठी 3 उमेदवार किती? एका जागेसाठी 3 उमेदवार हे मुलाखतीला पात्र ठरवतील.
लेखी परीक्षेमधून मुलाखतीसाठी अर्हता प्राप्त होण्याकरिता शतमत पद्धत लागू आहे. प्रस्तुत परीक्षेमध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या उमेदवाराच्या एकूण गुणांच्या तुलनेत खालीलप्रमाणे किमान शतमान गुण प्राप्त करणारे उमेदवार मुलाखतीच्या पात्रतेकरिता विचार करण्यास पात्र असतील. म्हणजे अमागास विद्यार्थी, म्हणजे ओपन कास्टच्या विद्यार्थ्यांना, जे काही विद्यार्थी आता मुख्य परीक्षेमध्ये जो टॉपचा असेल, असं समजा की 550 चा टॉपचा आहे, टॉपचा स्टुडंट ज्याला सर्वात जास्त मार्क आहेत, याच्या 35% मार्क तुम्हाला मिळणं गरजेचं आहे. आणि कास्ट असाल तर त्याच्या 35% मार्क तुम्हाला मिळणं गरजेचं आहे. दिव्यांग असाल तर त्याच्या 20% मार्क मिळणं गरजेचं आहे. ती उच्च गुणवत्ताधारक पात्र खेळाडू असेल तर 20% आणि अनाथ असेल तर 30% मार्क तुम्हाला त्याच्या मिळणं गरजेचं आहे. तरच तुम्ही मुलाखतीला पात्र ठरू शकता. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी 800 पैकी जर एखाद्या विद्यार्थ्याला 550 मार्क मिळाले असेल आणि तो महाराष्ट्रामध्ये लेखी परीक्षेमध्ये पहिला असेल, तर याच्या आपल्याला 35% मार्क घ्यावे लागतात. हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तरच तुम्हाला कशासाठी बोलवलं जाईल, मुलाखतीचा विचार तुमचा केला जाईल, पण ते जागेवर आणि तुमच्या मार्कवर डिपेंड करतं. हे लक्षात ठेवा. यालाच म्हणतात विद्यार्थी मित्रांनो शतमत पद्धत, पर्सेंटाईल पद्धत याला म्हणतात. हे मुलाखतीसाठी वापरली जाते. ठीक आहे. चला, राज्यसेवेला पात्रता काय विद्यार्थी मित्रांनो? राज्यसेवेची पात्रता आहे कमीत कमी 19 वर्ष, ओपन असाल, ओपन कॅटेगरी तर 38 वर्षापर्यंत, आणि कास्ट असाल तर 43 वर्ष, खेळाडू असाल तर 43, मागासवर्गीय पण 43, ओपन कास्ट 43, माजी सैनिक वगैरे असाल तर 43, विकलांग उमेदवार असाल तर 45 वर्षापर्यंत राज्यसेवेची परीक्षा देऊ शकतात. पण विद्यार्थी मित्रांनो, ओपनचे विद्यार्थी असाल तर 6 अटेम्प्ट देता येतात, कास्टचे विद्यार्थी असाल तर फक्त राज्यसेवेच्या 9 अटेम्प्ट तुम्हाला या ठिकाणी देता येतात. ठीक आहे. चला, आता पुढं लास्ट प्रकार बघू विद्यार्थी मित्रांनो, शुल्क फी. और शुल्क फी याच्यासाठी जे काही तुम्हाला पूर्व परीक्षेसाठी फी आकारणी केली जाते राज्यसेवेसाठी, ती फी आकारणी आहे. ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी पूर्व परीक्षेची फी भरावी लागते 544, मागासवर्गीय व अनाथ विद्यार्थ्यांसाठी 344, राज्यसेवेचा मुख्यचा पेपर भरताना 544, आणि इकडं आहे 344. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला परीक्षा शुल्क भरावी लागते. परीक्षा देण्याच्या अगोदर जेव्हा जागा निघतात तेव्हा तुम्हाला या परीक्षा देता येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झालं राज्यसेवेविषयीची संपूर्ण माहिती. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण राज्यसेवेसाठी पुस्तक यांची यादी कोणकोणती बघू. त्याच्यानंतर बेसिकची पुस्तकं कोणती वाचायची ते बघू. बेसिक पुस्तकांची यादी, या सर्वांविषयीची मी एक व्हिडिओ पुढचा बनवणार आहे की राज्यसेवेसाठी पुस्तकं कोणती वाचावीत, स्टेट बोर्डची जुनी पुस्तकं, नवीन पुस्तकं कोणती वाचावीत. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काही एक्स्ट्रा माहिती किंवा संदर्भ पुस्तकांची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही राठोड एमपीसी अकॅडमी राठोड एमपीएससी अकॅडमी नावाचं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या. @RAMPSC म्हणून केला तरी चालेल, @RAMPSC म्हणून केला तरी चालेल. टेलिग्राम चॅनल वरती मी स्टेट बोर्डची सर्व पुस्तकं ओल्डची पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देणार आहे. त्याचबरोबर आपण पुढचा व्हिडिओज बघणार आहोत की पुस्तकं कोणती वाचायला पाहिजेत, कसे वाचायला पाहिजेत, याविषयीची माहिती आपण पुढच्या व्हिडिओज मध्ये बघूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आगामी काळात होणाऱ्या राज्यसेवा परीक्षेसाठी सर्वांना बेस्ट लक. अभ्यासाची तयारी कशी करावी याविषयी देखील आपण एक व्हिडिओ या ठिकाणी घेऊन येणार आहोत. तोपर्यंत एकदा अभ्यासक्रम पूर्ण समजून घ्या. त्यानंतर सेकंड व्हिडिओमध्ये पुस्तकांच्या यादीविषयी बघू, त्यानंतर तयारी कशी करावी याविषयीची माहिती बघू. तर विद्यार्थी मित्रांनो, थांबूयात या ठिकाणी. धन्यवाद.